हाय, नमस्कार. काल बुधवार मी मला वाटते नाईटला झोपताना एक आहे ना यूट्यूबसाठी कम्युनिटी पोस्ट केली होती यूट्यूबवरती, की एक आमच्या घरामध्ये आध्यात्मिक वारसा आहे किंवा आमच्याकडे ते कसा आला किंवा आमच्या पूर्वजांपैकी किंवा आमच्या फॅमिलीपैकी कोणाला म्हणजे एवढं आध्यात्मिक पण होतं किंवा कोणाला दैवी आशीर्वाद होता. तर त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ काल पोस्ट टाकल्याने आज मी तो आमच्या घरातला जो प्रसंग आहे तो तुमच्याशी शेअर करते. कारण मी बऱ्याचदा माझ्या वडिलांकडनं, माझ्या चुलत्यांकडनं आणि जी व्यक्ती होती त्यांच्या घरातल्या व्यक्तींकडनं आणि सगळ्याच आता जवळचा संबंध असल्यामुळं आणि माझे वडील स्वतः तिथे असल्यामुळे ना त्यांना या सगळ्या गोष्टींची प्रचिती होती. त्यांनी स्वतः काय कानाने ऐकल्या होत्या, डोळ्यांनी पाहिल्या होत्या. त्याच्यासोबत त्यांच्या रक्ताशी जोडलेल्या व्यक्ती या घरातल्याच असल्यामुळे त्यांनी ते प्रसंग माझ्या शेअर आणि मला लहानपणापासून वयस्कर व्यक्ती असेल किंवा एखादं खास वैशिष्ट्य असेल ना, मी त्या व्यक्तीपाशी बसते, मन लावून त्या गोष्टी ऐकते. तर चला म्हणलं व्हिडिओ बनवून घ्यावा. कारण काय होतं की माझं मिस्टर घरामध्ये असले ना, त्यांना जे सोशल मीडियावरती असं काही दाखवलेलं वगैरे काहीच आवडत नाही. त्याच्यामुळे ना ते नसताना मला व्हिडिओ बनावं लागतं. दुसरं की माझा 3 वर्षाचा मुलगा, तो खूप उद्योगी, तो मोबाईल पहिला घेणार, पळून जाणार. तो आता झोपवलंय त्याला, म्हणजे तो झोपलाय, झोपतही नाही. म्हणलं तेवढ्यामध्ये आपलं एक व्हिडिओ बनवून घ्यावा. आणि माझं ते नवीन अकाउंट असल्यामुळे वॉच टाईम मला कितीतरी तासांचा आहे ना, तो कव्हर केल्यानंतर मी लाईव्ह येत जाईन. आणि आता ते लाईव्हसाठी कम्फर्टेबल नाही म्हणून मला व्हिडिओ बनवून तो मी अपलोड करून ठेवते. मग ते कधी अपलोड झालं ना तर कधी स्टार्ट होईल किंवा कधी दिसलं जाईल ते सांगता येत नाही. तर चला, तर तेच सांगते. मी मूळची चाकणची. मी माझं बालपण जे गेलं ते पिंपरी चिंचवड भोसरीमध्ये गेले. माझं शिक्षण तिथेच झालं. आमचं स्वतःचं पप्पांचं तिथे 3 मजली घर आहे आणि छान गेलं बालपण तसं. आणि बरेच काय आहे, पण मला प्रत्येकच फॅमिली गोष्टी मला सोशल मीडियावरती आणणं नाही. जे मला पर्सनली ओळखतात त्यांना नक्कीच माहिती मी कशी आहे किंवा माझी फॅमिली कशी आहे किंवा आमचं सगळ्याच गोष्टी माहिती आहे. मी फक्त एवढंच सांग की बऱ्यापैकी चांगलं गेलं. संघर्षाचा काळ प्रत्येकाला असतो, तसं असं नाही की मी हसले किंवा छान बोलते. मलाही खूप संघर्षाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यानंतर कुठेतरी मी आता स्टेबल हळूहळू होते. जीवनामध्ये संकटाचं म्हणतात ना, अपयशाची चव चाकल्याशिवाय यशाची किंमत कशी कळणार, हा संघर्षाचा प्रवास मीही केलेला आहे. फक्त मला एवढंच आहे की मला टिप्पणी, कोणाला नाव ठेवणं, कोणाला कमी लेखणं, शिवीगाळ करणं, मारहाण करणं किंवा एखाद्याची विनाकारण पाठीमागे बेइज्जती करणं, ह्या गोष्टी कधीच आवडल्या नाही. आणि मला त्या मुद्दा घेऊन कधी सोशल मीडियावरती यायचंच नव्हतं. कारण आपल्याकडे आपण एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, आपण समाजाला कसं काही चांगल्या गोष्टी देऊ शकतो, एवढंच माझं तात्पर्य आहे. आणि कितीतरी मला वाटतंय सोशल मीडिया असतील, काही यूट्यूबर्स वगैरे आहेत, ते मला पर्सनली चांगले ओळखतात, चांगल्या म्हणजे त्यांच्याशी व्यवहार पण आहे. कारण मी आता येते का आध्यात्मिक घरातल्या विषयाने मी हे का चालू केलं आहे यूट्यूब चॅनलवरती सांगायचं, कारण माझं आहे ना एक टार्गेट्स आहे. मिस्ट्री टॉक म्हणून जो वीरेंद्र मोहिते पाटीलचा शो असतो, मग तो निगेटिव्हिटीवरती आहे त्याचा, तर मी पॉझिटिव्हिटी करणार आहे. त्यासाठी एक तुमच्याशी काही माझे खास दैवी साक्षात्कार जे गेले मी त्या गोष्टी मानते किंवा त्याचा आम्ही एक कठीण प्रसंगामध्ये त्यांनी काही साथ दिली किंवा प्रत्येक माझा जन्म असतो तो पण एक आध्यात्मिक आम्हाला एक दर्शन पप्पांना त्यावेळेस दिलं होतं, तो पण विषय मी मांडेल. माझ्या श्रियांच्या जन्माच्या वेळेस पण तो अनुभव मला स्वतः मी घेतलेला आहे, तो पण विषय मी मांडेल. पण सध्या आमचं जे मूळ चालू होतं, माझे 3 पिढ्या आधीचं जे जे शिवभक्त म्हणून जन्माला आले होते मी चाकणची. माझा तर जन्म वगैरे भोसरी, एज्युकेशन सगळं तिकडे. आम्ही 3 वर्षापूर्वी आमच्या मूळ गावी आलो. कारण कसं वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते ते पण राखणं महत्त्वाचं असतं ना. मग तिकडचं रेंटने देऊन मम्मी पप्पा, माझा भाऊ आहे, ते सगळीकडे शिफ्ट झाले. मोठी बहीण पण आहे मला, छान आहे, एकदम गुड आहे. सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह नसती, पण ते बोले सोशल मीडियावर नसतं ना, माझ्या इथे असतात आणि आमचे दिवसातनं कॉल किंवा सारखं आमचं येणं जाणं भेटणं असतं. खूप छान आहे आणि मी देवाचा अभिमान मानते की काही काही गोष्टींना आहे ना परमेश्वर कमी देतो, पण मला सगळ्या बाजूने सर्व गुण संपन्न दिलेले आहे. सगळ्याच आमच्या फॅमिलीवरती, माझ्या फॅमिलीच्या रक्ताच्या मी सगळ्यांवरती प्रेम करते आणि मी सगळ्यांचा रिस्पेक्ट करते आणि प्रत्येकाला समजून घ्यायचा प्रयत्न करते आणि ते मला ॲडजस्ट करून घेतात. समजून घ्यायचं म्हणजे हे नाही, माझा थोडासा स्वभावही स्ट्रिक आहे, मी जिथले तर प्रत्युत्तर करते. तर मागच्या वेळेच्या व्हिडिओसारखा हा वेळ न भरकावता मी मुद्द्यावरती येण्याचा प्रयत्न करते. बाकीच्या विषयावरती आपली चर्चा चालूच राहील. आणि दुसरं की ना, मला वाटतं की मी जो नंतर माझा व्हिडिओ शूट केल्यानंतर किंवा बनवल्यानंतर मी पाहते, ते माझं बोलण्याचं पीड आहे ना थोडं जास्त वाटतं मला.
कारण मला वाटतं कोणता विषय येतो पटकन म्हणून मोकळा व्हावा. आणि काही काही यूट्यूबर्सचं पाहिलं ना, ते लाईव्ह असतात किंवा त्यांचे व्हिडिओ एकदम शांत चालतात. त्याच्यामुळे मला स्पीडही घ्यायचं नाही आणि हळूही माझा व्हिडिओ चालून द्यायचा नाही आहे. आपल्यामध्ये काही गुणधर्म आहे आणि मला वेगवेगळ्या क्षेत्रातनं पण काही लोक ओळखणार आहे, कारण मी त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आणि फॅमिली तर आहेच, ते तर काय ओळखतातच, त्याबद्दल काही शंकाच नाही. काही पर्सनली ओळखतात, काही आईवडिलां थ्रू, काही बहिणी थ्रू, असे भावा थ्रू वगैरे ओळखतात. तर त्या विषयावरती पण चर्चा होईल. पण कालच्या कम्युनिटी पोस्टचा मुद्दा तो भरकटला नको जायला. त्या मुद्द्यावर मी मूळ मुद्द्यावरती येते, नाही तर मूळ वेगळं राहायचं आणि मुद्दा वेगळाच मांडला जायचं, ते मला करायचं नाही. तर चला आजच्या विषयाला सुरुवात करू आणि सिरियसली करू, कारण माझं मध्येच डायव्हर्ट झालं. मी कोणत्या विषयामध्ये बोलते, कोणतंही स्पष्टीकरण चालू करते, पण मला त्याला कुठंतरी कंट्रोल करायचं आहे आणि हा मुद्दा मांडते. हा माझा मला वाटतं सेकंड थर्ड व्हिडिओ असेल यूट्यूबवरती अपलोडसाठी. आणि मला वाटते प्रमोट करण्यासाठी जेवढा टाईम वाचे ना, तेवढा माझा कंप्लीट झालेला नाही आहे, त्याच्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करून शेअर करावं लागतं. तर चला, माझे मम्मी पप्पा चाकणपासून 3-4 किलोमीटरवरती गाव आहे त्यांचं, बिरदवडी, पवार पाटील घराण्यातले. तर माझी आजी होती, पप्पांची आई, ती तिथून 5-6 किलोमीटर आतमध्ये बोरदारा गावामधून, पडवळ आहेत तिथे सरनेमची खूप माणसं, म्हणजे पूर्ण गावच त्यांचे. तर पप्पांचं ते माझे आजोळ. आता तुम्ही म्हणसाल की पप्पांचं गाव वेगळं सांगितलं बिरदवडी आणि पप्पांचं मामाचं गाव हे बोरदारा सांगितलं. तर पप्पांशी तिथं काही नाळ, म्हणजे मामाचं आजोळ हे नाळ, पण माझ्या पप्पांच्याही मला वाटतं तहाने असताना असं ऐकलं किंवा सगळेच सांगतात फॅमिली, एक 6 महिन्याचे असताना पप्पा 8-9 महिन्याचेच होते नुकते, आणि काहीच कळत नसताना त्यांच्या आईला काहीतरी बाहेरची लागण झालती, किंवा आजारी तर नव्हती आजी, पण अशी चांगली होती म्हणतात की ती ना दिसणं वगैरे. माझे मोठे चुलते आणि माझे वडील सेम तिच्यासारखे, माझे पप्पा आहे ना, आमच्या फॅमिलीत आम्ही 3 भावंडांपेक्षा मम्मीपेक्षा पण गोरे, असे व्हाईट गोरे आहेत ते, असे लहानपण टमाट्यासारखे लाल, एवढे म्हणजे छान गोरे आहेत. आणि माझी आजी तशी होती. तर आता तुम्ही म्हणसाल की तर तू वारसातनं आली, तुम्हाला दैवी याचं साक्षात्कार आहे, तर मग त्यांना त्यांच्या रक्ताचं म्हणजे पप्पांना सख्खे मामा नव्हते, मग ते त्यांचं जे त्यांच्या ज्या मुली आहेत त्यांच्याकडनं आमच्या पिढीमध्ये किंवा अशा पद्धतीने, म्हणजे आम्हालाही काही गोष्टींची ओढ किंवा तशी भक्तिमय काय आमच्या फॅमिलीमध्ये माणसं बनत गेली, किंवा काही काही अध्यात्माला, म्हणजे मला आमच्या त्या फॅमिलीमध्ये त्या आजोबांचं कोणतं तरी अंश एक उतरल्यासारखं वाटतं थोड्याफार प्रमाणामध्ये. कारण अध्यात्माला मानायला आमच्या घरामध्ये पण माझे मोठे चुलते असेल किंवा माझ्या आई पण आहेत, पप्पा पण आहेत. माझे पप्पा असे काय असेल देवाचं नामस्मरण करतात, ते साधे कसं थोडं कमी वयामध्ये पोरके पण आल्यामुळे पप्पांमध्ये एवढं असं आत्मविश्वास कमी आहे, शिक्षण अल्पशिक्षित आहे. पण मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते. माझा आईपेक्षा पण वडिलांवर खूप जीव आहे माझ्या, आणि सगळ्यांवरतीच आहे, पण शेवटी कसं न कळत. आणि माझ्या चुलत्यांवरती पण तेवढंच आहे, काय माहिती ते माझ्यावर किती करतात ते मला अजून माहिती नाही आहे. तर चला आता मूळ मुद्द्यावरती येते मी. माझे वडिलांचे आजोबा बाजीराव मारुती काहीतरी नाव आहे, बाजीराव पडवळ, एवढं तर मला स्पष्ट माहिती आहे. तर त्यांचं आहे ना, माझी आजी, आता माझी आजी तर म्हणसाल की पप्पांच्या लहानपणी गेली तर माझ्या आजीची बहीण, ह्या 4 जणी बहिणी होत्या. तर एक जवळच्याच गावामध्ये मोहिते कुटुंबात होती. 2 नंबर माझी आजी होती पवार कुटुंबामध्ये, आणि 3 नंबर जी होती ती कोरेगावमध्ये, त्या जवळच्या परिसरामध्ये डावऱ्यांना होती. आणि 4 नंबरची होती ती लांडग्यांना होती, वासुली फाट्यावरती. ह्या माझ्या 4 आज्या म्हणजे पप्पांच्या मावशी आणि एक माझी आजी, त्या सगळ्या आज्या म्हणजे आजी. तर बाजीराव पडवळांना ही 4 अपत्ये, आणि त्यांचं बाजीराव आणि त्यांचे एक भाऊ होते बाळा पडवळ. तर त्यांना ते पण ती 4 मुलं होती आणि 3 मुली होत्या, ते 7 जण, आणि ह्या 4 मुली, म्हणजे असे 11 भावंड होते, आणि हे एकत्र कुटुंब पद्धती होती. तर माझ्या पप्पांचे आजोबा आहे ना, ते मोठे होते. तर त्यांचा जन्म, आता कसं एवढा आजोबा माहिती, त्यांचा जन्मकाळ एक चांगल्या शुभ मुहूर्तावरती जन्मले असं की त्यांना शेवटपर्यंत शिवाचा अंश मिळाला होता, किंवा काही गोष्टी त्यांनी समाजाप्रती किंवा कुटुंबासाठी, आपुलकीच्या लोकांसाठी किंवा सगळ्या गावासाठीच ते हे असे उभे असायचे अडचणीमध्ये मात करण्यासाठी. तर आणि खूप कलाकार माणूस होता तो. कारण माझ्या पप्पांची आठवणी ठेव्यात आहे ना, माझ्या वडिलांचं जे आईचं घर आहे,
म्हणजे मला इकडे पण तिकडे जे 4 आज्या होत्या आणि इकडे मला 4 आजोबा होते, त्यांना जे जुनं घर आहे ना, ते म्हणजे एवढे कलाकार माणूस होते ना, त्यांनी ते जुनं घर आहे ना त्यांच्या पद्धतीने बांधून दिलं होतं माझ्या 4 आजोबांना. म्हणजे यांचेच असं बाकी पैसे वगैरे मटेरियल वगैरे घेऊन दिलं असं ते बांधण्याचं आहे ना. पप्पा मला कधी सांगतात की आता आमचं जे नवीन घर आहे ना त्याच्यासमोर रोडच्या खालच्या बाजूला ते घर आहे. पप्पा म्हणतात ते घर आहे ना ते माझ्या आजोबाने बांधलं. माझे आजोबा त्यांची विटाची कारखाना पण म्हणजे होता ते चालवायचे, तर तिथे ते विटा बनवायचं काम पण करायचे आणि हे घरही त्यांनी बांधलेलं आहे. आणि एकदा सहज मला वाटते त्यांचे पप्पांचे मामा आले होते किंवा असे आम्ही पप्पा वगैरे बसलो होतो, तर म्हणले माणूस होणे पण आजोबा भाऊ हे वेगळेच होते, त्यांना भाऊ म्हणायचे सगळे. भाऊंचं आज पण विसरलं जात नाही आणि ते आज गेले तरी खूप आठवणीचा ठेवाई पाठीमागं आणि एक अभिमानास्पद वाटतं की आपल्या कुटुंबातलं आपल्या रक्तातलं. शेवटी माझ्या वडिलांचे आजोबा, मी त्यांची मुलगी आणि ते शिवभक्त होते. त्यांच्या आजोबांकडनं त्यांच्या मुलीत, त्यांच्या मुलीतनं त्यांच्या मुलात आणि मी चौथी पिढी, आजोबा आजी पप्पा आणि मग मी. तर विषय असा झाला की आता प्रत्येक अनुभवाचं म्हणजे ते धार्मिक तर होते, शिवभक्त पण होते. त्यांच्या अंगामध्ये खंडोबा असेल, ज्योतिबा असेल, काळभैरव याची वारे होते. तर त्यांच्यामध्ये ना ते होतं वारं वगैरे होतं. तर त्यांना म्हणजे असं कोणता अंगारा दिला ना त्यांनी तरी गुण यायचा लोकांना. आणि त्या बाजूच्या गावामध्ये म्हणजे त्यांच्या अंगारामध्ये एवढी शक्ती होती ना, त्यांनी तो अंगारा दिला ना, मुलगा म्हणला ना तर वंशाला दिवा हे दिला जायचा. पण म्हणतात जिथं चांगलं करणारी माणसं असतं ते वाईट होते. कोणतरी भगत म्हणून होता गावामध्ये, तो वाईट करायचा लोकांचं. कारण त्यांनी काही कुटुंबातले, कारण पूर्वीचा काळ होता तो. मला वाटतं त्याच माझी आजी असती तर ती आज 80-90 वर्षाची, मोठ्या चुलत्यांचं वय 60च्या आसपास आहे. तर आजी असती तर तिच्याकडं 70-80 वय आणि तिचे वडील म्हणजे आज 100 वर्ष, म्हणजे तो काळ 60-70 वर्षापूर्वीचा, 50-60 वर्षापूर्वीचा. त्यावेळेस अशा गोष्टी चालायच्या. दैवी साक्षात्कार असायचे, त्याच्यासोबत वाईट करणी करणारी लोकं असायची ते होते. तर त्यांनी काहीतरी त्यांना थोडंसं हे खूप चांगलं करायचे लोकांचे, ते देखवत नव्हतं त्यांना. आणि ते लोकांना काही कारणास्तव त्रास द्यायचे. कुणी काय बोललं किंवा कुणी काही पुढं जाताना दिसलं का त्याला काहीतरी अंगार दुपारी करून हे करायचं आणि त्याच्यामधनं संरक्षण करायचे. पप्पांचे आजोबा काम करायचे की त्यांनी कितीतरी हे केलं. तर म्हणजे एक बाई होती, तिला मुलंच जगत नव्हती आणि मुलगाही होत नव्हता. तर तिला यांनी काहीतरी एक अंगारा दिला आणि सांगितलं का तू इथं त्यांच्या गावामध्ये याचं मंदिर आहे, तिथे येऊन हे करत जा कालाष्टमीला. ती आजही येऊन त्या गावामध्ये कालाष्टमीला जेवण घालती, पूजा आरती करते. कालाष्टमी का गोकुळाष्टमीला काहीतरी, तर असं तिला हे केलेलं आहे. आणि दुसरा विषय की तो माणूस दैवी धर्म याच्यामधनं पण होता आणि माणूस म्हणूनही खूप चांगले होते. आणि दिसायला पण म्हणले की त्यांचा फोटो मी एक पाहिला की माझ्या भावाने सांगितलं, त्यांनी पाहिला की म्हटलं माणूस म्हणजे माणूस होता, हाईट दिसणं. तर पप्पा मला म्हटले अगं तुझी जी आजी आहे ना, माझ्या आजीची बहीण सगळ्या शेवट त्या टाईपमध्ये ती दिसायला होती, ते दिसायला होते. तर ते म्हणतात की आजूबाजूच्या गावामध्ये लोक आहे ना, पेरणी ज्यावेळेस आपलं हे नाही का आखाडानंतर पेरणी करतात ना शेतामध्ये, तर त्या पेरणीसाठी लोक विचारायचे की कोणत्या टायमाला, कोणत्या मुहूर्तावरती, कोणत्या दिवशी करू. कारण त्यांना विचारलं किंवा त्यांच्या हातून पेरणी तर करून घेतली ना, असले होते ना की त्यांनी असे मुठी तरी पांगवले ना शेतामध्ये, असं पीक यायचं त्यांचं. असं पीक एवढं भरघोस यायचं ना, जे पीक दुपटीने येतं ना तिपटी चौपटीने यायचं. म्हणजे असं त्यांच्या हाताला एवढा गुणधर्म होता. आणि दुसरं वीटभट्टीवरती तर ते कारागीर म्हणून तर प्रचितीत होते. त्यांनी पप्पांना घर चांगलं बांधून दिलं होतं. म्हणजे ते घर आजही आहे अस्तित्वामध्ये, पडकं झाले पण आहे ते. एक आठवणीचा ठेवा डोळ्यासमोर पाहिलेला आहे. आणि दुसरं की माझी आजी, पप्पांची मावशी, ती आमच्या घरी येणं जाणं असतं. तिच्याकडनं एकदा ऐकलं होती, म्हणली अगं मला पोरगं झालतं का, पोरगी झालती पहिली. आणि आमच्या आहे ना, माझ्या एका बाजूला म्हणजे ते आजोबा ज्यावेळेस होते ना अस्तित्वामध्ये, त्यांच्या आहे ना घराच्या बाजूला आहे ना एक नागाचं अस्तित्व होतं, शिवभक्ताचे मी म्हटलं ना. कारण ते शेवट पण तो दिसायचा, मोठा होता, असा नाग होता, दिसायचा. आणि तो असा वावरायचा घरामध्ये, घराच्या बाहेरच्या परिसरामध्ये. आणि तो प्रत्येक जणाला पाहिलं होतं. आणि ते आजोबांचंच हे असेल, आजोबांचेच एक गुरु असतील किंवा कोण असेल, पण याचा कधीच आत्तापर्यंत आहे त्यांच्या 3 पिढीमध्ये कोणालाही सर्पदर्श झालेला नाही, आहे. आणि ते दिसायचं आणि ते आजोबांच्याच सानिध्यामध्ये असायचं. म्हणजे असं, त्यामुळं मी म्हणले शिवभक्त आमच्या यांच्यामध्ये, कुटुंबामध्ये. कारण असं हे नाही की जो माणूस जन्माला आल्यापासून ते अस्तित्व आहे तर शेवटपर्यंत. तर अशा बरंच त्यांच्या आठवणी आहे की त्यांना म्हणजे अजून एक होतं की काहीतरी त्यांना एक गाय दान दिली ती. त्याला पप्पा म्हणतात आम्ही गावजानी नाव दिलं. तर ती कुडं खायची, दूध द्यायला आजोबांच्या घरी यायची. म्हणजे त्यांचा तो पण किती, कोणाला असे गुण आले ना लोकांना, म्हणजे पंचक्रोशीमध्ये ख्याती होती त्यांची.
बाजीराव पडवळ, भाऊ पडवळ म्हणून सगळे त्यांना चाकण परिसरामध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये ओळखणारे होते. कारण सगळ्यांसाठी कधी आले ना त्यांच्या अडचणी किंवा अंगारे देणं. आणि असं नाही की ते अंगारे म्हणजे की असं धार्मिक आहे म्हणून एखादं याच्यामध्ये बसले, आजच्या काळासारखे नाही, ते त्यांचं काम करायचे. विट कामगार होते ते, विटांचं नाही का ते बनवायचे साच्यांमध्ये. ते मला वाटतं इकडं मावळ साईडमध्ये कुठेतरी होते, मामुर्डी गावामध्ये होते बनवायचे. त्याच्यानंतर स्वतःचं कुटुंब, पप्पा म्हणतात माझ्या आजोबांच्या भावांनी असं काहीच कर्तृत्व किंवा त्यांच्यामुळे काही स्पेशालिटी नव्हती, पण हे की त्यांनी अक्षरशः की मला आठवते की त्यांनी माझ्या भावाला पूर्ण 7 जास्त येडे तर आहे ना